नमस्कार मित्रांनो, मी मोइनुद्दीन शेख, दंगामुक्त महाराष्ट्र अभियान पुणे जिल्हाध्यक्ष. आपल्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये अनेक गोरगरीब लोकांना अन्यायाचा सामना करावा लागतो. तर एक भाग काल दिनांक 13 तारखेला रविवार आम्हाला बऱ्याच लोकांची तक्रारी आल्या होत्या की लोकांना गॅस कमी भेटतो, 10 दिवसात 15 दिवसात गॅस टाकी संपत आहे. तर ह्या बाबला घेऊन धनंजय येळकर पाटील साहेब, संस्थापक अध्यक्ष छावा मराठा युवा महासंघ महाराष्ट्र राज्य, यांनी PCMCच्या सर्व पोलीस चौकीमध्ये पत्रव्यवहार केल्यानंतर आम्हाला ह्याच्यावरती कारवाई करणं गरजेचं होतं. तर आम्हाला माहिती पडल्यानंतर आम्ही रविवारी सकाळी 8 वाजता घरकुल सेक्टर नंबर 12 परिसरात उभे राहिलो आणि त्यावेळेस श्री भारत गॅस एजन्सीची एक ॲपे जे सिलेंडर 28 सिलेंडर लोड करून आली आणि त्या व्यक्तीनं, जे गाडीमध्ये ड्रायव्हर होता, तो घरात डिलिव्हरी दिल्यानंतर जो रिकामी टाकी होती, गॅस बाटला होता, तर तो घरकुलच्या A4 बिल्डिंगच्या पार्किंग मध्ये, ज्याला पार्किंग सुद्धा नाहीये, तो गेट वरती उभा राहून लोकांना घरी जाऊन गॅस देऊ शकतो. पण बिल्डिंगच्या पाठीमागे जाऊन कोणाला दिसू नये असं त्यांनी गाडी पार्क केली आणि त्याच्यामध्ये पाठीमागे जाऊन बसून एक रिकाम्या टाकीमध्ये लोखंडाची एक छोटीशी पिन होती, त्या पिनला कनेक्शन करून 2 गॅस सिलेंडर मधनं रिकाम्या टाकीत 2-2 किलो असे 3 गॅस सिलेंडर मधनं गॅस काढलं आणि एका रिकाम्या टाकीमध्ये 6 किलो गॅस भरलं. आता ह्याच्यामध्ये फसवणूक लोकांची कशी होती की जो गॅस सिलेंडर त्यांच्या घरी द्यायचा आहे, तर त्याच्यामध्ये किमान 31 ते 30 किलो गॅस भरायला पाहिजे. तर त्याच्यातनं 2 कमी म्हणजे 28 किलो 27 किलो असं प्रकारे तो गॅस सिलेंडर डिलिव्हर करतो. आणि ह्या असं लोकांना काही माहिती नाहीये की वजन करून आम्हाला घ्यावं लागतो आणि गॅस सिलेंडर जो बॉय असतो डिलिव्हरी देण्यासाठी येतो, तर त्याच्यापाशी आवश्यक आहे की त्याच्यापाशी वजन काटा पाहिजे, वजन करून घ्यावं लागतो. अजूनही लोकांना माहिती नाहीये. काल प्रश्न हे उभं केल्यानंतर बऱ्याच लोकांचे असे रिप्लाय आले की वजन कुठं करतात. ज्या गॅस एजन्सी मधनं गाडी सिलेंडर लोड करून बाहेर निघते, तर त्यावेळेस त्यांच्या गाडीमध्ये छोटा काटा असतो आणि त्यांना असं कंपल्सरी आहे की ते गॅस सिलेंडर देते वेळेस वजन करून कस्टमरला देवं. पण आपल्याला कसं हे माहिती नाहीये आणि ह्याच विषयावरती आपल्याला असे हरामखोर कमाई करणारे लोकांनी फसवायचं प्रोपोगंडा रचलेला आहे. तर काल आम्ही तिथं खंडेवस्तीत सेक्टर 12 A4 बिल्डिंगच्या शेजारी उभे राहिलो. गाडी आली पार्किंग मध्ये, त्याला रिफिलिंग करता वेळेस आम्ही पकडलो. त्याच्यानंतर त्याला भोसरी MIDC पोलीस स्टेशन, त्याच्यात गाडी आणि त्याचे जे पिन वगैरे होती आणि त्याचा वजन काटा होता, गाडी आणि माणूस त्यांना पोलिसांच्या ताब्यात दिला आणि त्याच्यावरती 2 गुन्हे दाखल केले. आता बाब असा आहे की ज्या सोसायटीमध्ये तो गॅस दिला, तर त्यावेळेस तो आम्ही पकडल्यानंतर खोटं सांगत होतं की मी असं काही केलं नाही. आणि मग त्याची रिकामी टाकी आम्ही चेक केली, तर त्याच्यात 6 किलो गॅस होतं वजन केल्यानंतर. तर तो म्हणला की ज्या घरातनं मी रिकामी टाकी आणली, तर त्यांनी अशीच त्यांच्यापाशी दुसरं बाटला नव्हता म्हणून आम्हाला दिली. तर आम्ही त्यावेळेस छावा संघटनेचे सर्व पदाधिकारी तिथं उपस्थित होते. तर तेही कॉल करून त्या कस्टमरला खाली बोलवलं. एक लेडीज होती, त्याचा व्हिडिओ वगैरे आमच्याकडे सगळं आहे, तर रेकॉर्ड केलेला आहे. तर तो लेडीज म्हणली की मी देते वेळेस एका हातानं बाटला उचलून दिलं, पण आता बघतो तर मला उचलत नाहीये. तर असे खोटे लबाडपणेनं लोकांना फसवणूक करणारे लोक इथं आपल्या परिसरात आहेत. तर मी या निर्भय पत्रकार या चॅनलच्या माध्यमातून सर्व लोकांना हा मेसेज देत आहो की सर्व लोकांनी आपापली नागरिकता दाखवावी, आपला अधिकार दाखवावं आणि ज्या वेळेस गॅस घेतो तर वजन करून घ्यावं. कारण
आम्ही जेवढे मॅटर्स म्हणजे जेवढे प्रकरण घडले ह्याच्यामध्ये लूट करणारे लोक गुजरातचे किंवा राजस्थानचे मारवाडी लोक सापडले. कुणीही महाराष्ट्राचा माणूस मराठी माणूस आम्हाला सापडलेला नाहीये. आणि अशी कोणत्याही मराठी माणसाला त्रास होऊ नये या संदर्भात आम्ही नेहमी काम करू आणि लोकांना न्याय मिळवून देऊ. या महाराष्ट्रात कुठलाही व्यक्ती कोणतीही जात असो कुठलाही असो महाराष्ट्र राहणाऱ्या माणसाला आम्ही कुठलाही त्रास होऊ देणार नाही. तर माझी विनंती आहे, असल्या गॅस एजन्सी कोणाचीही असो, जो मालक असतील त्यांनाही विनंती आहे की आपल्या एजन्सी द्वारे जे लोक गॅस डिलिव्हर करतात तर त्यांची चांगली चौकशी करावी आणि त्यांना पोलीस व्हेरिफिकेशन वगैरे त्यांचं करून त्यांना आपल्या कंपनीत ठेवावं आणि लोकांना व्यवस्थित जे त्यांची आपण किंमत घेतो, जेवढे 800 850 आज दर आहे त्याचं, तर त्यांना तेवढं गॅस मिळणे गरजेचं आहे. असले हरामखोर लोकांशी सावध राहण्यासाठी आपण ही काळजी घ्यावी. आणि आयुक्त आणि इथले सगळे जे पिंपरी चिंचवडचे जेवढे पदाधिकारी आहेत, आमचे धनंजय येळकर पाटील साहेब आहेत, यांच्या नेतृत्वात काल हे प्रकरण सगळं झालं. तर आणि काल गुन्हा दाखल झाल्यानंतर बराच वेळ आमचा तिथंही गेला, तर पोलिसांचं सुद्धा सहकार्य आम्हाला राहिलं. तर त्यांनाही विनंती आहे की अशीच आम्हाला पुढे पण सहकार्य करावं आणि आमच्या कामाची दखल घेऊन लोकांना न्याय मिळवून